कॅमेरा अरे भाई सर्वात आधी तर मला वाटतं एक इनडायरेक्टली सोशल वर्क आहे. म्हणजे हा माणूस 7 वर्षापासून करतोय आणि ज्या प्रकारे मैनेज करत होते, सलाम तुम्हाला सर, सच्ची में. और मुझे पर्सनली ऐसा लगता है कि आप इतना प्यार करते हो डांस से, उनको भगवान और मंदिर की तरह, जो मैंने वो जो आपका टाइटल सॉन्ग सुना है, लिरिक्स सुना है, तो वो मुझे लगता है हर अपने डांस को, अपने कला को मंदिर मानता है, अपने डांस क्लास को. तो सल्यूट आपको और बहुत आगे जाओगे. और मुझे लगता है आगे आप नहीं, आप लेके जा रहे हो, तो ये बहुत बड़ी बात है. मुझे ऐसे लोगों की जरूरत होती है जो आजकल के सोशल मीडिया पे रियल टैलेंट को आगे बढ़ा रहे हैं. इतना बड़ा प्लेटफॉर्म है और इतने कलाकार है, और जो छोटे छोटे कलाकार मैंने देखे, उसी में से कोई कल जाके सेलिब्रिटी आके इनके प्रोग्राम में रहेगा, मैं गारंटी देता हूँ. मिलते शुक्रिया और गणपती बाप्पा आपको बहुत आगे. कशा प्रकारे बघतोस जी डान्स क्षेत्र या कार्यक्षेत्राला तू कशा प्रकारे बघतोस? मला असं वाटतं ते डिपेंड आहे गुरुवर. म्हणजे एक डान्स म्हटल्यानंतर तुम्ही त्याला जर खरंच पूजत असाल त्या देवासारखं, मंदिरासारखं, तर असे लोक असतील आणि तुमचे गुरु चांगले असतील तर तुम्ही खूप समोर जाल. याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियावर तुम्हाला 2 मिलियन मिळाले म्हणून तुम्ही चांगले करताय. तुम्हाला 10 जरी लाईक आणि कमेंट्स आले, पण ते लोक तुम्हाला तुमच्या कलेला वाव देणारे असेल, तर ती कला तुमची खूप म्हणजे मला वाटते वाखाणण्याजोगती आहे. असं नको की आपल्याला 2 मिलियन नाही येत आहे, 10 मिलियन लाईक नाही येत आहे. कधी कधी जे कलाकार नसतात, ती कलाही नसते, त्याला आजकाल सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट्स येतात. आणि जी कला खरंच पुश कराजोगती आहे आणि मला असं वाटतं त्याला आपण अप्रिशिएट करायला पाहिजे, त्यांना लाईक कमेंट्स नाही मिळत. मला वाटतं सोशल मीडिया जर बाजूने ठेवला, हे स्टेज आहे, हे स्टेज तुम्हाला समोर नेईल. छोटे छोटे कसं ज्या चुका करतो आपण, त्या चुका करत करत समोर जातो. आणि मला खूप मजा आली आणि खूप खूप धन्यवाद. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे इकडे कोरिओग्राफर झाले आणि ज्या प्रकारे गर्दी जमली, त्या लोकांना काय आठवत असेल पुढच्या वाटचालीसाठी? सर्वात आधी कोरिओग्राफरना सल्यूट. मी झलक केलाय, मला माहित आहे ऍज अ डान्सर मी डान्सर नाहीये, मी जस्ट शिकत शिकत समोर चाललोय. माझ्या डान्सची डेफिनेशन म्हणजे गाणं लागल्यानंतर जसं आपली बॉडी हलेल तो डान्स. पण जर तुम्ही डान्सरची मेहनत बघाल तर खूप आहे, पण त्यांना अप्रिशिएशन थोडं कमी असतं, थोडं नाही खूप कमी असतं. तुम्ही कुठलेही डान्सर बघा, त्यांना तेवढी ओळख नसते. आणि खरं तर सोशल मीडियावर जेवढे कलाकार डान्सर आहेत, ते आपली कला एक महिना 10 दिवस प्रॅक्टिस करून दाखवतात, पण त्यांना तेवढं वाव नाही मिळत. मला असं वाटतं आपण सगळे मिळून जेवढे 10 कमेंट 10 लाईक आपण बाकी रीलला देतो, जे आजकाल मी त्या साईडनी नाही जाणार, फक्त मला असं रिअल टॅलेंटला आपण अप्रिशिएट करायला पाहिजे, तो कुठेही असू दे. मी स्वतः माझ्यापासून सुरू करेल आणि तुम्ही पण सर्व करा. धन्यवाद. शिवमंदिरराव उद्धवराव जिमुलजी गणजी ठाकरे तुमचा आपला मराठी माणूस आणि खूप खूप धन्यवाद शेट्टी सर. आणि मला असं वाटतं की एक कलाकारासाठी यापेक्षा मोठा मंच नाही की जो 7वा सीझन आहे, हा 100 सीझन होतील याचे. आणि नक्की मला आवडेल यायला. आणि किती चिमुकले चिवचू ताई जे आम्ही बघितलंय, मस्त पातळ वगैरे घालून आहे, जाम भारी. आणि मी खरं सांगू तर माझी जर्नी अशी सुरू झाली. मी अमरावतीला असेच इव्हेंट ऑर्गनाईज करायचो समरला, आणि ज्या लहान मुलांना जेव्हा आपण 10 दिवस मेहनत किंवा 1 महिना मेहनत केल्यानंतर जो स्टेज मिळतो आणि जी शाबासकी मिळते तुमच्या ताड्यां थ्रू किंवा या सरांच्या स्टेज थ्रू, ती खूप महत्वाची असते. आणि यातूनच कलाकार घडतात, इथूनच मग टेलिव्हिजन पर्यंत, फिल्म पर्यंत जातात. तर सगळ्यांना ऑल दी बेस्ट आणि खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. जय महाराष्ट्र, थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा. धन्यवाद सर.